राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली उत्साहात पार पडली। करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात नारळ वाढून रॅलीला सुरुवात व रॅलीत प्रियंका कर्डिले, अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी जोरदार शब्दात मतदारांना साथ घातली। त्या म्हणाल्या, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या गावावर जीवापाड प्रेम केले। त्यांनी दिलेला विकासाचा वारसा अक्षय कर्डिले सक्षमपणे पुढे नेत आहेत। साहेब नसतानाही त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणला। त्यापुढे म्हणाल्या, शिवाजीराव कर्डिले यांचे प्रतिबिंब अक्षयदादांमध्ये स्पष्ट दिसते। ज्या ताकदीने आणि प्रामाणिकपणे साहेबांनी काम केले, त्याच जोमाने अक्षय कर्डिले काम करतील याची मला खात्री आहे। यापुढेही गावाच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून देण्याची क्षमता अक्षयमध्ये आहे। मी एक मोठी बहीण म्हणून अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। 23 तारखेला पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक मतदाराने अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या भव्य रॅलीमुळे करंजी गावात भाजपच्या प्रचाराला मोठी ताकद मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। परंतु साहेबांचं सामाजिक राजकीय राज्याचे जबाबदारी भागाच्या निमित्ताने या त्यांना दिलेली आहे। त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे अशा पद्धतीने आज प्रचाराचा आणि प्रियंकाताई सर्व कार्यकर्ते आज 4 गावांमध्ये प्रचाराच्या निमित्ताने जात असताना प्रचाराचा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे। कार्यकर्त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आज साहेब दिसत नाही, त्याला करायचे आहे। आज प्रचाराचा पहिला दिवस आहे, चांगला प्रतिसाद आम्हाला करंजी गावामध्ये मिळालेला आहे। मला खात्री आहे येणाऱ्या 23 तारखेला मतदानाची टक्केवारी वाढेल, जास्तीत जास्त मताधिक्य याही 39 गावातील साहेबांना जेवढे होते त्याच्याही पेक्षा या पोटनिवडणुकीमध्ये देण्याचा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे।